आपण बघतोय की क्रिकेटमध्ये माणसाला ना अभ्यास असणं गरजेचं आहे. अभ्यासपूर्ण क्रिकेट खेळणारा मुरबाड तालुक्यातील एकमेव खेळाडू जर कोण असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे कैलास बाबरे. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो डीजे मास्टर थोडा आवाज जरा क्लिअर करून द्या. शिंदीपाडा आणि धानिवली या दोन संघाच्या दरम्यान मॅच ऑन होत आहे. 11:49 पहिला चेंडू पडला जातोय. कैलास बाबरे ऑन स्ट्राईक, विवेक नॉन स्ट्राईक इंडोर उभा आहे. कैलास बाबरे हा सुद्धा लेदर क्रिकेट खेळतो आणि हा खेळाडू सुद्धा चांगला आहे. आपण बघतोय कैलास बाबरेला. पहिलाच बॉल ओव्हरपिच बॉल होता. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून हा फटका सजवलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होण्यापूर्वी वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला. पहिल्याच घासाला खडा नाही तर मोठ्या मोठ्या आळ्या लावण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलंय कैलास बाबरे. आपण बघू शकाल किती मोठी विकेट आणि या विकेट पडल्यानंतर जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या चेंडूवर यशस्वी ठरलाय गोलंदाज. कैलास बाबरेला बाद केलं. डक विकेटचा शिकार बनलाय कैलास बाबरे. बॅक टू द ग्राउंड. वाटलं कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून हा फटका सहजरित्या मैदानाच्या बाहेर जाईल की काय. निश्चितच बॅटच्या मधोमध कनेक्ट झाला नाही. स्टिकरच्या थोडा वरती आणि स्वतःच्या मित्र म्हणेन बॉटम अपच्या थोडा खाली चेंडू लागला असावा म्हणून की काय उंची पकडली गेली. क्षेत्ररक्षकाने कमाल केली. जबरदस्त फिल्डिंग. तुमचं क्षेत्ररक्षण आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करताना त्यावेळेला तुम्ही यशाचं गमक ठरू शकता. एक चांगला झेल पकडला गेला. आणि टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक एक खेळाडू जेव्हा तुम्ही बाद करता तेव्हा तुम्ही यशस्वी होता. कैलास बाबरेला बाद केलंय. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा एक संधी निर्माण केले. झेल पकडली जाईल का. ओ हो हो यावेळेस मात्र मी तर म्हणेन तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते. जजमेंट सुद्धा चुकली गेली आणि 3 क्षेत्ररक्षक हा क्षेत्ररक्षक त्याला सांगत होता तू झेल पकड. तो तिसऱ्याला म्हणत होता तू झेल पकड आणि तिसरा पहिल्याला सांगत होता तू झेल पकड. तिघांनी झेल सोडलाय आणि यावेळेस मात्र चटके सहन करावे लागतात गोलंदाजाला. आम्ही म्हणतो गरज होती झेल पकडण्याची. निश्चितच एक विकेट पहिल्या चेंडूवर पडल्यानंतर दुसऱ्या विकेटची संधी गोलंदाजाने प्राप्त केली. काय गोलंदाजी चालू आहे मंगेशकडनं. जबरदस्त चेंडू हाताळले जातात. ओव्हरपिच बॉल फेकले जातात परंतु चेंडू रिलीज झाल्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा टर्न होतोय आणि त्यानंतर बॅट्समॅनला खेळण्यासाठी थोड्याशा अडचणांना सामोरं जावं लागतंय. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला आम्ही सातत्याने म्हणतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एका गोष्टीच्या पाठीमागे अनेक माणसं लागली तर ती गोष्ट हातात सापडत नसते. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. यावेळेस खूप चांगला फटका फेकून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. झेल सुटल्यानंतर बॅट्समनच्या माध्यमातून धमाके झालेले आम्ही बघितलेले आहेत. निश्चितच असं म्हटलं जातं की कोंबडं डालून ठेवलं तर उगवायचं राहत नाही. कैलास बाबरे जरी बाद झाला तरी धावा थांबत नाही. नक्कीच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. फायदेशीर गोलंदाजी. पण मित्रांनो सोन्याच्या विटा नुसत्या लंकेमध्ये असून चालत नाही. त्या फक्त बघून जमणार नाही. तुम्हाला तुमचं अधिराज्य गाजवायचं असेल तर स्वतःची वाट तयार करावी लागेल. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षकाने जर फिल्डिंग चांगली केली नाही आंधळ्याने दळावं आणि कुत्र्याने पीठ खावं. यावेळी शॉर्ट ऑफ गुड लेंथ हलकीशी कट करण्याचा प्रयत्न केलाय. इनफिल्डमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. धाव मिळणार नाही.
कमबॅक केलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. मंगेश काय गोलंदाजी करतोय मंगेश, आपण बघितलं पहिल्या चेंडूवर कैलास बाबरेला बाद केलं, त्यानंतर मात्र इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. दुसरा चेंडू सुद्धा एक ओव्हरपिच बॉल होता, बॅट्समन चुकला होता तो फटका खेळण्यासाठी, ती झेलची संधी प्राप्त झाली होती, झेल सुटला आणि त्यानंतर मात्र एक धमाका, त्या धमाक्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज मंगेश. राईट आर्म वर द विकेट, शॉट ऑफ गुड लेंथ, यावेळेस मात्र हलकीशी कट, जबरदस्त स्क्वेअर डाव, ओ हो स्क्वेअर कट केलाय, चेंडू निघून जाईल कव्हर स्वीपर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. आलेला हा मंडॅटरी पॉवर प्ले मधील मंगेशच्या गोलंदाजीवर चौकार. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉलची संधी होती बॅट्समनला अक्रॉस द लाईनने, यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅट्समन चुकतोय, चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये पहिलं षटक येईल संपुष्टात. एका गड्याच्या मोबदल्यात शिंदेपाडा टीम पोचलेली आहे 12 या आकड्यावर. 12 सुरुवात झाली, या 12चे तुम्हाला लाग बनवायचे आहेत, तेव्हा मात्र एक सन्मानजनक स्थिती पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट केली जाईल. शिंदेपाडा टीम, कैलाश बाबरेच्या मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल, याचं कारण पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, चेंडू गॅपमध्ये सुद्धा होता, परंतु आपण बघितलं लॉंग ऑफला डीपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला आणि एक चांगला झेल पकडला गेला. जणू काही एखाद्या गोष्टीला जेरबंद करावं त्या पद्धतीने कैलास बाबरेला बाद केलं. त्यानंतर उर्वरित सगळी जबाबदारी बॅट्समन विवेक आणि बबलूने घेतली. विवेकने आतापर्यंत 5 चेंडू खेळला, वैयक्तिक 12 धावा विवेकच्या नावावर आणि संघाची टोटल तुम्ही बघू शकाल 12 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते, प्लॅजिक स्टार्ट मी तर म्हणणार नाही, परंतु एक विकेट गेल्यानंतर 12 धावा असणं ही चांगली स्थिती निर्माण केली बॅट्समन विवेकच्या माध्यमातून शिंदेपाडा टीमसाठी. मंगेश पहिलं षटक वंडरफुल, पॉवरफुल, सौंदर्यपूर्ण, क्रिकेटमधील मादक सौंदर्य आणि त्याचा आस्वाद सर्व क्रिकेट रसिकांना दाखवला. ही सुरुवात झाली आपण बघतोय शिंदेपाडाच्या विरोधात खेळताना धानिवली टीमची. नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं धानिवली टीमनं. हाच घेतलेला डिसिजन किती योग्य असेल, काही मुमेंट, काही क्षण, काही टाकणारे चेंडू, काही मारले जाणारे चेंडू सांगून जातील हु विल विन दिस मॅच. पहिली इनिंग चालू आहे, पहिला डाव चालू आहे आणि पहिल्या डावानंतर आपण बघतोय या पहिल्या डावामध्ये पहिलं षटक संपलंय. पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध बाकी आहे, पूर्वार्धातील अजून 1.5 ओव्हर शिल्लक आहे, पहिली ओव्हर निघून गेले. पहिल्या षटकानंतर शिंदेपाडा टीम पोहोचलेले 12 अंकावर. प्रवीण गोलंदाजी करेल, दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधारांनी प्रवीणवर दिले. लेग ब्रेक बॉल, क्विक ॲक्शनने चेंडू खेळलाय, टिट फॉर टॅट, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. जेवढा चेंडू चांगला फेकला तेवढा चेंडू चांगला यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. तत्पूर्वी इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये जाऊ द्यायचा नाही आणि बघितली एक जंप घेतली गेली. ज्या पद्धतीने पाण्यावर आम्ही सूर मारतो त्या पद्धतीने चेंडूवर झेपावला क्षेत्ररक्षक. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वामन भोईर यांच्या माध्यमातून. यावेळी शॉर्ट पिच बॉल, संधी नाही, फाईन खेळलाय, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील. कमी षटकांची मॅच खेळत असाल ना तर रात्र थोडी आणि सोंगे फार, कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त फायदा मिळवायचा आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास, अव्वल दर्जा, चेंडू पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने जणू काही रिप्ले पाहायला मिळाला. स्वभाव या ठिकाणी शांत आणि संयमी ठेवला विवेकने. मी सांगेन तुम्हाला इतिहास की ज्या वेळा अफजल खान चालून आला त्यावेळा त्याने गाय कापली. शिवाजी महाराज निघाले होते प्रतापगडावरनं. मासाहेब जिजाऊ म्हणतात शिवाजी महाराजांना, राजा पहिल्यांदा टेम्परामेंट आणि त्यानंतर विवेकपूर्णता ठेवा. आणि बघता बघता वाट बघितली गेली, योग्य वेळ ठरवली गेली. ज्या पद्धतीने कैलास बाबरे बाद झाला, विवेकने विवेकपूर्णता ठेवली, टेम्परामेंटला महत्व दिलंय, स्वभाव थोडासा शांत ठेवला आणि त्यानंतर एवढे किती आव्हानं, त्या आव्हानांना समोर जातोय बॅट्समन विवेक. ओहो, ऑफ ब्रेक बॉल होता, यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकीशी कट करण्याचा प्रयत्न होता.
निश्चित एक सिंगल धाव, 1 इज बेटर दॅन 0. आपण बघितलंय एकाला महत्व आहे आणि ज्या ज्यावेळेला एकच्या पुढे अनेक तुम्ही आकडे वाढवाल त्या प्रत्येक आकड्यांना सातत्याने महत्व वाढत राहील. तुम्ही ठरवायचं आहे उजव्या बाजूला आकडे ठेवायचे आहेत की डाव्या बाजूला आकडे ठेवायचे आहेत. शिंदीपाडा टीम संकटातून बाहेर काढण्याचं काम विवेकच्या बॅटिंगने केलंय. टीमची टोटल तुम्ही बघू शकाल 22 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच बॉल थोडा पडल्यानंतर बाउन्स झाला. छातीच्या लगोलग चेंडू निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक केलंय गोलंदाजाने. मंडॅटरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं ही गोष्ट मित्रांनो सोपी नसते. हातच्या कोणताही नाहीये. दर्जेदार खेळाडू आउटफील्डमध्ये पाहायला मिळतील. लॉंग ऑफला एक पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्सच्या तिथे एक उभा आहे. 2 खेळाडू फक्त आउटफील्डमध्ये. त्यानंतर सगळी जागा तुम्हाला पूर्णपणे ब्लँक पाहायला मिळेल. कुठेही क्षेत्ररक्षक नाहीये आणि 2 षटकं निघून गेली. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात येतोय. कंपल्सरी स्लॉगवरची षटकं निघून गेल्यानंतर शिंदीपाडा टीमची टोटल बघू शकाल. कैलाश बाबरे बाद झाल्यानंतर धावफलकावर 22. मी तर म्हणेन कैलाश बाबरे जर बाद झाला नसता तर या 2 षटकामध्ये धावांची ट्रॅफिक जणू काही ट्रॅफिक हवालदाराला सुद्धा कमी करता आली नसती. एवढी ट्रॅफिक जमा झाली असती. कारण कैलाश बाबरे आम्हाला माहित आहे. कैलाश बाबरे मुरबाड तालुक्याला माहित आहे. कैलाश बाबरे शहापूर तालुक्याला माहित आहे आणि कैलाश बाबरे नावाचं वादळ संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहित आहे. ते वादळ येण्यापूर्वी शमावलं आणि शांतता तुम्ही बघू शकाल. या संपूर्ण धावफलकावर धावा पाहायला मिळतील 22. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. विवेकने मात्र संपूर्ण जबाबदारी घेतली. विवेकला माहित आहे ही जबाबदारी इंजेक्शन नाहीये, सलाईन नाही आहे, हे कोणतं वॅक्सिन नाहीये, तर हे आयुर्वेदिक टॉनिक आहे. ते आम्हाला प्यावं लागेल आणि हे जबाबदारीचं आयुर्वेदिक टॉनिक पिल्यानंतर विवेकने 7 चेंडू खेळून पूर्ण केले. तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार. वॉट बॅटिंग जबरदस्त. ही थांबलेली गती ती वाढवण्याचं काम विवेकच्या बॅटिंगने केलं. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शिंदीपाडा टीम पोहोचले. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. 11.00 ची सरासरी दाखवली शिंदीपाडा टीमने. निश्चितच कैलाश बाबरे बाद झाला तरी काय झालं, आम्ही दडपणाला जुमानणार नाही. अभी तो सिर्फ चौके देखे छक्के देखना बाकी है. हे तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर पुरा अभी बाकी है. निश्चितच मॅचचा पूर्वार्ध पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध जवळपास संपुष्टात येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडेसे कान मंत्र टीम मीटिंग थोडी कमी करायची आहे. आम्ही सातत्याने म्हणतो ना की डायरेक्शनला महत्व आहे. कारण दिशा कळाली तर दशा होत नाही आणि दिशा कळाली नाही तर दशा होते. एका वेलांटीचा फरक आहे. पण ती वेलांटी जणू काही आमच्या गळ्याला विळखा मारणारी वेलांटी आहे. ती तुम्ही बाजूला ठेवा आणि दशा होऊन देऊ नका. तिच्याकडे बघत राहा. सागर गोलंदाजी मार्फत तयार. 3ऱ्या षटकाची जबाबदारी असेल धानिवली टीमच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत मी तर म्हणेन थोडासा योग्य आणि थोडासा अयोग्य पाहायला मिळतोय. ॲट दिस मुमेंट प्रेझेंट टेन्सला महत्व आहे. क्रिकेटमध्ये खोलवर टप्पा होता. यावेळेस मात्र निषेध अपील आहे. हे संपार दाखवताना की पाय उजव्या स्टंपच्या थोडा बाहेर आहे. लेग बिफोरची विकेट तुम्ही बघू शकाल. त्यासाठी लेंथ व्यवस्थित असणं गरजेचं असेल. लाईन परफेक्ट असावी लागते आणि ज्या वेळेला तुम्ही ऑफ ब्रेक बॉल फेकता त्यावेळेला तुम्ही जर बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्ही आऊट नाही. आणि बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला, लाईन जरी थोडीशी वेगळी असली आणि परफेक्ट मिडल स्टंपवर येऊन धडकली असली तर मात्र तुम्हाला आऊट देण्याचा अधिकार अंपायरला आहे. यावेळेस पुन्हा एकदा अपील आणि यावेळेस संधी गमावली नाही. अर्थातच अंपायरचा हात क्विक ऍक्शनने हवेच्या दिशेला सातत्याने फ्रंटफुटवर येणं ही गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकणारं ज्या पद्धतीने सगळं सोनं नसतं ना त्या पद्धतीने प्रत्येक चेंडू तुमच्या ऑन साईडचा नसतो. चौफेर फलंदाजी तुम्हाला करायची आहे. यासाठी हे व्यासपीठ आणि हे मैदान सन्माननीय सुभाजी केंबारी साहेबांनी निर्माण केलंय. दोन चेंडू पूर्णपणे डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवर विकेट. काय गोलंदाजी चालू आहे सागरच्या माध्यमातून. जास्त संधी दिली नाहीये. खोलवर टप्प्याचे दोन्ही चेंडू बघितले. पहिल्या चेंडूवर अपील होती, ती अपील नाकारली गेली आणि मी तर म्हणेन दुसरी अपील परफेक्ट केली गेली. अंपायरने पुन्हा उकारार्थी माना हलवला गेला. बॅट्समन आऊट. विवेकला माघारी यावं लागलं. यावेळेस गुडलँड स्पोर्टच्या थोडा चेंडू पुढे होता. ओव्हरपिच नव्हता.
थोडासा चेंडू बाउन्स झाला, बॅट आडवी गेली, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं गेलं. धावा मिळतील 1. नक्कीच एका धावेने धावफलक थोडं पुढे सरकलंय. आम्ही म्हणतो कधी कधी संत वाहते इंद्रायणी, त्या पद्धतीने ही धावसंख्या थोडी पुढे सरकताना तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1 रन्स मिळाले आहेत. यावेळेस जबरदस्त युट्यूबच्या माध्यमातून जर ही झेल कैद केली असेल तर रात्रीच्या वेळेला अनेक क्रिकेट रसिकांच्या आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांच्या अनेक अँड्रॉइड मोबाईलमध्ये स्टेटसला वाजली जाईल, गाजली जाईल आणि पाहिली जाईल. जबरदस्त झेल. शतरक्षक किशोर म्हणजे आनंद, आणि हे आनंदाचं वातावरण या संपूर्ण मैदानावर तुम्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर बघू शकाल. तेज पुंजता पाहायला मिळते. या प्रकारचं क्षेत्ररक्षण माइंड ब्लोईंग, जबरदस्त अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. वाटलं नव्हतं हा झेल कॅरी केला जाईल, पण नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. नजर ठेवली गेली. ज्या पद्धतीने एखादा बगळा, तुम्ही नदीच्या किनारी कधी गेलात ना, नजर ठेवून असतो, पाण्यावर नाही, कपड्यांवर नाही, तर कधी एकदा मासा दिसतोय आणि कधी एकदा चोच मारली जाते. नजरेला महत्व आहे, कॉन्सन्ट्रेशनला महत्व आहे. सी फॉर कस्टमर फोकस, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. आणि यावेळेस मात्र अष्टदिशा लक्षात देऊन मिडॉनच्या दिशेला आपण बघतोय. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण किशोरच्या माध्यमातून एक चांगला झेल पकडला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म पुल करू शकाल तर निश्चितच कनेक्ट केला तर चेंडू जाईल, आणि चेंडू जर वेगाने गेला तर तुम्हाला धावा मिळणार नाहीयेत. काय गोलंदाजी चालू आहे सागरच्या माध्यमातून. सागर सांगत असताना, हे सागर, अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत सागर, किनारे रहूंगा तो खुद तूफान बन जाऊंगा. काय गोलंदाजी चालू आहे सागरची, जबरदस्त. हो, लेग ब्रेक बॉल होता. यावेळेस मात्र टप्पा थोडा पाठीमागे ठेवला. परफेक्ट मिड ऑफ द बॅट, चेंडू निघून जाईल. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या चेंडूवर आलेला हा षटकार. रन्स मिळतील 4. हो 6. संघाचे कर्णधार हरी, खूप चांगलं नाव आहे हरी. आमच्या वारकऱ्यांना दिलेला मंत्र आहे. त्या मंत्रातील एक शेवटचा शब्द आम्ही उच्चारतो, राम कृष्ण आणि हरी. आता होणार आहे ना, आता होणार नाही तर याच मैदानावर एक चांगली स्पर्धा पार पाडली जाईल. रफ अँड टफ स्पर्धा, MPL मुरबाड प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेचे संकल्पक, निर्माते, अधिष्ठाते सन्माननीय राहुलजी हांडे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं, व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करेल. यस, आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शिंदीपाडा टीम पोहोचली आहे 29 अंकावर. 29 धावा. 5 चेंडू ज्या जबाबदारीने फेकले गेले ना, त्यावेळेला मात्र मनसुबे व्यवस्थित होते, आणि शेवटच्या चेंडूवर मनसुबे उधळण्याचा प्रयत्न बॅट्समन हरीने केलाय. हरीने सांगितलं, मी स्वतः एक चांगला खेळाडू आहे ज्यावेळेला नाणेफेक केली गेली तेव्हा. कारण त्याने विवेकचं नाव सांगितलं होतं, कैलासचं नाव सुद्धा सांगितलं होतं. 2 खेळाडू खूप चांगले आहेत, एक म्हणजे मनोज आणि मी स्वतः हरी. येस, स्वतःवर विश्वास असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बिलीव्ह युअर सेल्फ. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुला घडवायचंय उद्याचं भविष्य. खोलवर टप्पा होता. यावेळेस मात्र निश्चितच आपण बघतोय हा फटका खेळण्यासाठी ना स्वतःचं मन कठोर करावं लागतं. भावनांचा उद्रेक ज्या ज्या वेळा होतो त्या त्या वेळा आमच्या डोळ्यामध्ये थोडा राग, आणि तो राग शांत झाला की आमच्या डोळ्याची कडा कायमस्वरूपी पाणवलेली असते. आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटवर आम्ही एवढं प्रेम करतोय ना मनोज सर, की जेवढं प्रेम आम्ही आमच्या प्रियसीवर करत नाही. तिला सुद्धा खोटं सांगून आम्ही क्रिकेट खेळायला येतो. गेले 3 दिवस या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून पाण्याच्या जारची व्यवस्था केली गेली. कारण जल हे तो कल हे, पाणी म्हणजे जीवन आहे. सन्माननीय अनिलजी ठाकरे यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू. यावेळेस पूल परफेक्ट, वंडरफुल, सक्सेसफुल. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल नदीमध्ये.
तुम्हाला हा चेंडू आणावा लागेल साफ करून, पूर्णपणे ओला चिंब झाला असेल. षटकार. धन्यवाद आमचे विजय सर. सांग की जितनी चाहे उतनी न चाव, लेकिन गाणे तो अच्छे बजाव. जीवनामध्ये संघर्ष खूप आहे. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. चार्ली चापलीस म्हणतायत आम्हाला ना पावसात चालायला आवडतं, कारण माझे अश्रू कोणी बघितले नाही पाहिजे. हो हो, यावेळेस क्लीन बॉल. फर्निचर डिस्मिस. स्वप्न उद्ध्वस्त. बॅट्समॅन बॅक टू द डगआउट. डीजे मास्टर. पाडा टीमचा जर विचार केला, कैलाश बाबरे बाद झाल्यानंतर सगळी जबाबदारी जखमी शिलेदारांनी घेतली होती. विवेक आणि विवेक नंतर बबलू, त्यानंतर मात्र मनोज सुद्धा आला. हरी संघाचा कर्णधार. 2 षटकार मारले, 4 चेंडू खेळून पूर्ण झाला. 12 धावा स्वतःच्या नावावर कमावल्या आणि कमाई घेऊन पुन्हा एकदा डगाऊटच्या आशाला पोहोचलाय. 2 खेळाडू खेळपट्टीवर असतील. एक खेळाडू म्हणजे मनोज आणि पंकज. 4थं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. संपूर्ण इनिंगमध्ये अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक. जोगेश्वरी संघाचा संघनायक. आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. बॅक टू क्रिकेट. आपण जाऊया मॅचकडे. निश्चितच पहिल्या चेंडूवर विकेट काढल्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. टिट फॉर टॅट. जेवढा चांगला फटका खेळाल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. झेल पकडला गेला. याला म्हणतात बिना पायल के बजे घुंघरू. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन पंकज बॅक टू द डगआउट. धन्यवाद. शर्टचं पहिलं बटन जर नीट लागलं ना की शर्ट चांगलं अंगामध्ये घालता येतो. बटन पहिलं चुकलं तर आम्हाला सगळे लोक हसतात. पहिली विकेट गेली, त्यानंतर बटनावर बटणं चुकत गेली आणि आता मात्र हा शर्ट बिना प्रेसचा घालण्याचा प्रयत्न केला जातोय शिंदेपाच्या संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा खोलबट टप्पा. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. अचूक टप्पा. लाईन अँड परफेक्ट. आपण बघू शकाल कोणत्याही प्रकारचा बाहून चेंडू होत नाही. दिशा वेगळी पाहायला मिळत नाही. मिडल स्टंपवर जर तुम्ही विकेट घेऊ शकत नसाल तर चेंडू निर्धाव फेकणं हा तुमच्यासाठी एक ऑप्शन असू शकतो आणि तोच ऑप्शन वापरतोय. क्रिकेटचं क्षेपणास्त्र फेकलं जात आहे गोलंदाज किशोरच्या माध्यमातून. चेंडू नाही तर आगीचे गोळे टाकले जात आहेत. हो हो, निश्चितच म्हटलं जातं मित्रांनो, एखादी स्तुती केली आणि त्यानंतर आमची स्तुती खोटी आहे की खरी आहे हे पडताळायचं असेल तर पुढील ॲक्शन तेवढी पॉझिटिव्ह असावी लागते. यापूर्वीचा चेंडू चांगला आणि आत्ता मात्र वाईट बॉल. एक अवांतर धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. धावपलकावर 39 धावा. 4थं षटक किशोर. 2 विकेट तर घेतल्या. यावेळेस पुन्हा एकदा क्लीन बॉल. जबरदस्त बॉलिंग किशोरच्या माध्यमातून. यापूर्वीच्या चेंडूने थोडंसं संभ्रमित अवस्थेमध्ये पाडलं आणि हा चेंडू मात्र परफेक्ट. संभ्रमाची अवस्था पुन्हा एकदा बाहेर काढली गेली आणि मनाला आनंद निर्माण करून दिलाय. आपण बघतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली होते किशोरच्या माध्यमातून. धानिवली टीम वर्चस्व गाजवते या मॅचमध्ये. 4 षटकांचा खेळ आल्यानंतर शिंदेपाडा टीमची टोटल असेल विकेट गमावल्यात आतापर्यंत 6 आणि धावा आहेत त्या 39. यस डीजे मास्टर.
त्यापेक्षा तुम्हाला जगाने किती शिकवलं हे महत्त्वाचं आहे. प्रवीण शेवटच्या षटकामध्ये आलाय. राईट आर्म अराउंड द विकेट. दिशा थोडीशी वेगळी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण बघतोय अराउंड द विकेटने गोलंदाजी करत असताना जर चेंडू टर्न फेकले नाही तर या परिणामाला सामोरं जावं लागेल. चेंडू निघून गेलाय घरंगळत, जमिनीला गुदगुल्या करत निघून गेलाय. डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. नक्कीच नक्कीच. आणि आपण चित्र बघितलं असेल, फटा पोस्टर निकला हिरो. भगवी पट्टी फाडली, रन्स मिळाल्या 4. प्रवीण पहिल्या चेंडूवर 4 धावा देऊन बसलाय. यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेंथ. वेगाने चेंडू रिलीज झाला, पडल्यानंतर चेंडू अजिबात बाउन्स झाला नाही. अपेक्षेप्रमाणे बॅट्समनला वाटलं होतं हा चेंडू बाउन्स होईल, बॅटच्या खालोखाल राहिला. उर्वरित काम विकेट किपरने सहजगत्या पूर्ण केलं. विकेट किपरची भूमिका सातत्याने महत्त्वाची असते मित्रांनो. म्हणून की काय, अनेक भूमिकांतून जात असताना जगातील कॅप्टन कूल या खुर्चीवर विराजमान झालेला महेंद्रसिंग धोनी आम्हाला सातत्याने आठवेल. प्रवीण पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 0. यावेळेस पुन्हा एकदा आपण खांद्याचा वापर कोणत्या पद्धतीने करतोय हे या ठिकाणी पाहायला मिळतंय. जबरदस्त चेंडू रिलीज केलाय. बॅट्समनला चकवा देणारी गोलंदाजी. आणि बॅट्समनच्या मनामध्ये काय आहे, ज्या पद्धतीने गाडी चालवत असताना गाडी आभासावर चालते, त्या पद्धतीने बॅट्समनच्या मनात काय आहे, हा सगळा आभास आहे. क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. घरट्याचं काय आहे, बांधता येईल कधी. आणि यावेळेस मात्र चेंडू जबरदस्त रिलीज केला. खांद्याचा पुरेपूर वापर केला, अँगल व्यवस्थित पाहायला मिळाला, फिंगर रोल केले नाही, परंतु चेंडू जबरदस्त रिलीज. जबरदस्त, खूप वेग होता चेंडूला. यावेळेस चेंडू पेस नशिबाने दिलेली 7 एज लागून चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर कैलाश बाबरे संपूर्ण पिक्चर बघण्याचं काम करताय डगआउटच्या मधून. कारण एक चांगला खेळाडू, एक चांगला खेळाडू ज्यावेळी बाद होतो, आपण बघितलं कैलाश बाबरेला बाद केल्यानंतर उत्साह. पण आम्हाला सातत्याने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये विवेकानंद आठवतील. विजयाचा अति आनंद आणि हरल्याची चिंता नसावी. कधी काय होईल हे सांगता येत नाही. यावेळी चेंडू थोडासा बाउन्स झाला. निश्चितच जंप घेऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा डान्स पाहायला मिळाला बॅट्समनच्या माध्यमातून. कारण चेंडू जर आपल्या नजरेच्या वर असेल, बॅट पोचत नसेल, तर आपल्या फुटवर्कला तुम्ही महत्त्व द्या. आणि ते प्रयत्न केला, त्या प्रयत्नातून मार्ग सापडला नाही. चेंडू डॉट बॉल. 4-0, 1-4-0. एक शेवटचा चेंडू असेल. प्रवीण चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघावी लागेल. 9 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा तीच दिशा, तीच लाईन, तोच गोलंदाज, तीच खेळपट्टी, तीच स्पर्धा, तेच पाहुणे, तेच समालोचक. आणि पुन्हा आलेला एक चौकार त्याच मैदानावर. चेंडू निघून गेलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिली इनिंग कंप्लीट झाली, पहिला डाव संपलाय. धावाच्या धावपलकावर शिंदीपाडा टीमच्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता असेल धानिवली टीमला. बघूया काय होईल या मॅच मध्ये, कोण जिंकेल ही मॅच आम्हाला लगेच सांगता येणार नाही. तुम्ही सुद्धा सांगू शकणार नाही जोपर्यंत अंपायर सिग्नल देत नाही की सगळी मॅच संपली. बंद पॉकेटमध्ये असणार हे उत्तर आहे. जेव्हा हे पॉकेट उघडलं जाईल तेव्हा समजेल लक्की ड्रॉ कोणाच्या नावाने लागलाय. आणि तेव्हा ही न्यूज झळकेल, हू विल विन दिस मॅच. आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारी मॅच आहे. कारण आपण बघतोय गोलंदाजी जेमतेम चांगली झाली. 52 धावा धावपलकावर. विजयासाठी 53 धावांची गरज. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा, मन मुराद आनंद लुटत राहा. जीवनाचं राड गाडग बाजूला सारा. आपल्या आयुष्यात रात्री काय घडलंय, आज काय घडणार आहे याचा सगळा विचार बाजूला ठेवा. या मॅचच्या गर्भामध्ये काय दडलंय पुन्हा एकदा विचार करा. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 ऑर्गनाइज बाय आशिष स्पोर्ट्स, आर्यन स्पोर्ट्स अँड सिद्धिविनायक स्पोर्ट्स. मी थांबेल, तुम्ही थांबू नका. पुनश एकदा आमचे यजमान, आमचे आयडल सन्माननीय ऐकूया आपण मनोजजी कारवे सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद.
तर नवीन सामन्यासाठी आम्ही बोलू इच्छितो संभाजीनगर आणि दहीगाव दोन्ही संघांचे कॅप्टन आमच्या टॉस्का बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे नाणेफेकीसाठी. संभाजीनगर आणि दहीगाव कॅप्टन आपण आलेला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करून लगेचच वळायचं आहे टॉस्का बॉक्समध्ये. टॉस करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे तर लगेच टॉस करून घेऊया. त्या ठिकाणी असेल आमचे टॅलेंटेड कॉमेंटेटर मिस्टर रमेश शिंदे सर. जबरदस्त बोध जे देतात आपल्याला. क्रिकेट खेळ पाहता आपण परंतु खूप काय शिकण्यासारखं आहे ज्या व्यक्तिमत्वाकडून. ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके समालोचक रमेश शिंदे साहेब. सर आपण जावं टॉस बॉक्समध्ये ही विनंती आणि टॉस करावा पुढच्या सामन्यासाठी. हॅलो. यस दहीगाव आणि संभाजीनगर आमचे अमोलजी कथोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संभाजीनगरचे कर्णधार दहीगाव संघाचा कर्णधार लगेचच आपण एक क्विक ऍक्शनने फास्टली यायचं आहे कारण नाणेफेकीसाठी या ठिकाणी वेळ आहे. आपण या आमच्याकडे सगळं काही आहे पण वेळ नाहीये. या लगेचच या मित्रांनो. दहीगाव संघाचा कॅप्टन बावन्न धावा केल्या. कॅप्टन लवकर यायचं आपण टॉस बॉक्समध्ये. आणि 53 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आदर्श धनिवली संघाची मल्हारी आणि मंगेश डबल एम ऑन द क्रीज. काय केकेने झेल पकडला. जॉन्टी रूट सुद्धा लाजला असेल झेल बघितला असेल तर. किशोरने जो पकडलेला झेल ज्याच्यासमोर अनेक फिल्डर होतील फेल असे आमचे के आदर्श धानिवलीचे. जबरदस्त त्या झेलने कलाटणी दिली सामन्याला इनिंगला आणि आपण धावांचा आलेख खाली येताना पाहिला. यस दहीगाव संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय. संभाजीनगर संघाचे कर्णधार आमचे अमोलजी कथोरे. आगाज कर दिया है. पहिला षटकार दुसरा आना बाकी है बिकॉज मंगेश ऑन फायर. पहिल्या चुनौतीस इथे दमदार सुरुवात करत असताना ईट का जबाबत हॅलो. अजून एक लाजबाब दर्जेदार प्रेक्षणीय लक्षणीय ब्युटिफुल मॅग्निफिसंट फॅब्युलस 4 रन्स. गुरुपाठ परिसरातील नावाजलेला खेळाडू टॉप 10 मध्ये ज्याची गणना केली जाते तो मंगेश भोईर. आपण जिथून चव्हाणचा सुद्धा उल्लेख केला अशा अनेक रतिमारती मनोज पाथारे सागर कापडी अनेक खेळाडू दिले. मुरबाडने अजून एक धमाका सेट डाऊन द ग्राउंड सिक्सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. धावांची गती जणू काही इस्त्री सारखी तापलेली आहे. यस छापा हा कौल होता परंतु काटा पडलाय. आता बघूया काट्यावर काटा द्यायचे काट्याने काटा काढायचा आहे. हवा बघून पाठ फिरवायचे आहे. पहिल्यांदा आपण डिसिजन कळवायचा आहे. दहीगाव संघाचा कर्णधार आम्हाला थोडा वेळ द्या. आमचे प्लेयर येत आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ सांगतो मला. नक्कीच आम्ही पण थोडे फ्लेक्झिबल होऊ. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली. डिसिजन पेंडिंग आहे तोपर्यंत चर्चा 2 मिनिटाची चालू राहील. निश्चितच नाणेफेक जिंकले. प्लेयर येत आहेत म्हणजे रस्त्याला आहेत. ओके थँक्यू सो मच. कारण तुम्हालाही वाटलं होतं मॅच त्या टायमाला आहे परंतु 3 मॅच लवकरात लवकर फिनिश झाल्या. लवकरात लवकर या ठिकाणी मॅच चालू झाल्या आणि बघता बघता आपले प्लेयर रस्त्याला येत आहेत. निश्चितच डिसिजन सगळ्यांना विचारून घ्यावा लागेल कारण घरामध्ये एखादी गोष्ट करायची असेल दिवाळीला जर गाडी घ्यायची असेल तर पहिल्यांदा बघितलं जातं कोणाकडे किती बॅलन्स आहे आणि त्यानंतर ती गाडी घेतली जाते. ओके थँक्यू. डिसिजन पेंडिंग. दोन्ही संघासाठी शुभेच्छा असेल. निश्चितच अमोलजी कथोरे थँक्यू सो मच. बघू या मॅच मध्ये काय होईल. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स सन्माननीय मनोजी गारवे सर. थँक्यू. थँक्स लॉट रमेश शिंदे सर. चला मैदानामध्ये.
धावा झाल्या 17 आणि खतऱ्याची घंटा वाजवली ती म्हणजे मंगेशने आणि सोबतीला मल्हारी त्याला सुरेख साथ देतोय. त्याला म्हणतात एकाने आक्रमण करणं आणि दुसऱ्याने संयम राखणं. एका नाण्याच्या दोन बाजू, छापा आणि काटा, दोघांना प्राधान्य, दोघांना तितकंच महत्व दिलं जाणं गरजेचं आहे. देत आहेत मैदानामध्ये मल्हारी. मंगेशला स्ट्राईक. धावसंख्या पोहोचली आहे 53 धावांचं लक्ष असताना 18वर अजून पहिलं षटक समाप्त होत नाहीये. 2 घणाकाधी षटकार, एक ब्युटिफुल चौकार आला आणि 2 सिंगल असा लेखाजोगा. आम्हाला अक्षय सांगत असताना हा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पण पंच सांगतायत इट्स अ वाईड डिलिव्हरी. ऍब्सोल्युटली करेक्ट. अवंत धावेने धावसंख्या फुलत असताना 19वर 19 ऑन द बोर्ड. प्रति षटक 10.60 जायचं आहे. सरासरी रिक्वायर रन रेट आहे 10.60 रन पर ओव्हर टू इन दिस मॅच फॉर द टीम ऑफ आदर्श धानविली अगेन्स्ट बोरगाव सिंधीपाडा. हो हलक्या हाताने फक्त अवे फ्रॉम द बॉडी चांगला ढकलायचा होता प्रयत्न असफल होतोय कारण हा चुकीचा फटका होता. नशीब बलवत्त मंगेश भोईरचं की बॅटला स्पर्श नाही झाला, अन्यथा धोका होऊ शकला असता. फलंदाज बाद दिला. क्या बात आहे. पंच एस आम्हाला दर्शवायचं आहे. ऍक्च्युली आम्ही लक्ष नव्हतं ठेवलं. फलंदाज बाद झाला. मोठा मासा गळायला लागतोय. माफ करा प्रेक्षक. मंगेश भोईर बाद. तो बरं यस पंचांनी सांगितलं नव्हतं निघाला गेला म्हणतात खेळाडू वृत्ती स्पोर्ट्समॅनशिप. क्या बात आहे. एकदा असू द्या टाळ्या मंगेशसाठी. नुसता चांगला खेळ नसतो, ही खेळाडू वृत्ती सचिन तेंडुलकर साहेबांमध्ये होती. मिस्टर क्लीन ज्यांना 14 वेळा आउट देऊन सुद्धा चकार सुद्धा काढलं होतं मुखातून. स्टीव्ह बकनर फेमस अंपायर आणि म्हणून तर गॉड ऑफ क्रिकेट बनले. भारतरत्न ही पदवी ज्यांना बहाल झाली 2014 मध्ये गॉड ऑफ क्रिकेट. तर मंगेश बाद होते मैदानामध्ये, परंतु मंगेशने कामगिरी पूर्णपणे बजावली जणू काय. कारण अक्षरशः थातात नाचवलं पहिल्या षटकामध्ये. 2 गणाकाधी षटकार, एक चौकारच्या साह्याने वैयक्तिक त्यांनी धावा उभ्या केल्या 17. पूर्ण पहिल्या षटकामध्ये त्याचीच धावसंख्या होती, त्याच्याच धावा होत्या आणि 1 डाऊन बॅट्समन हारी गेल्या मैदानामध्ये. 53 धावांचं लक्ष. सामना नक्कीच रोमांचक होईल, चित्तथरारक होणं अपेक्षित आहे. माझ्या लाडक्या प्रेक्षकांना प्रयत्न सोडू नका. तुम्हाला जिंकायचं आहे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 या सुंदर क्रीडा नगरीवरती टेंभरे या ठिकाणी. त्यासाठी तुम्ही आलेला आहात. शेवटपर्यंत पराकाष्ठा करा मेहनतीची, प्रयत्नांची. बॅकफुटला जाऊन चेंडूला काढले, कव्हरच्या डोक्यावर डीप कव्हर आहे त्या ठिकाणी आणि चांगलं कव्हरिंग करतोय, चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहतो आपण. अगदी सीमारेषेच्या जवळ फिल्डर तैनात पप्पू आहे त्या ठिकाणी. सिंगलची प्राप्ती होते. धावसंख्या 1 फुलत असताना धानिवली संघाची 20 वर जाऊन ठेपली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आल्या, परंतु अजून तुमच्याकडे 4 षटकं आहेत. तुमच्याकडे 24 चेंडू आहेत. ते 24 चेंडू तुम्ही अचूक जर हाताळले आणि काही विकेट प्राप्त केले तर नक्कीच तुम्ही सामन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी वर्चस्व दाखवू शकता, अधिराज्य दाखवू शकता. परंतु पहिल्या षटकामध्ये स्वार झाला तो फलंदाज मंगेश भोईर गोलंदाजांवर. एक गडी बाद झालाय. पहिल्याचा पुढचा चेंडू कट केला, चेंडूला काढलं, लेट कट बघितला आपण. विराट कोहली स्टाईलचा चेंडू गेला डीप थर्ड मॅनच्या दिशेने घरंगळा 4 धावांसाठी. मैदान में फलंदाज मंगेश बाद झाल्यानंतर हरीकडे लक्ष आहे सर्वांचं आणि सांगत असताना हरी की माझ्यापासून तुम्हाला इथे बचाव पवित्र घ्यावं लागणार आहे कारण मी मैदानात आलोय 1 डाऊनच्या रूपाने विराट कोहलीच्या जागेवरती. ती महत्वाची जागा आहे. मला सामना सुद्धा जिंकून द्यायचा, पण तुम्ही स्टॅमिंग स्टोक विकेट किपर स्वतः चेंडूच्या खाली पोहोचलेला. झेल सोडला की सामना सोडलाय प्रश्न उपस्थित. कॅच विन्स मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ अविस्मरणीय खेळ. असं वाटलेलं की झेल हा सोपा केलेला आहे, पण तो नाही कठीण झाला आणि झेल सुटला. सामना तर निसटणार नाही नक्कीच दक्षता घ्यावी लागेल कारण ज्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय तो नक्कीच घातक होऊ शकतो. हरी नावाचा. धावसंख्या 25. गोलंदाज राऊंड द विकेट कैलास. हाफ टॅकर होता, हलक्या हाताने फक्त चेंडूला उडवले. ऑन ड्रॉप आहे पण अपीश खेळतोय. मल्हारी त्या ठिकाणी वाईडिस लॉंग ऑन कव्हर करेपर्यंत मल्हारीच्या खात्यामध्ये एक धाव. संघाची धावसंख्या अलगदपणे पुढे सरकत असताना मला अक्षय सांगतायत 26 धावा.
प्रति षटक 10.60च्या सरासरी जायचं होतं. आतापर्यंत विचार जर केला तर 2 षटकं समाप्त नाही झाली, म्हणजेच जवळपास या संघाने ओव्हरटेक केले सिंदीपाडा संघाला 2 षटकांचा विचार करता. परंतु अजून काही जर बळी प्राप्त झाले तर नक्कीच सामन्यामध्ये शिरकाव होऊ शकतो, पण तसं होऊ देणार नाहीये. आपण पाहतो हरीच्या बॅट म्हणून ज्याला जीवनदान दिलं त्याने ते घणाघाती प्रहार केला आणि चौकार लगावला मैदानामध्ये. पाहिलेली आहेत, वाचलेली आहेत, डोळ्याने पाहिलेली आहेत की जेव्हा जेव्हा जीवनदान मिळतं तोच फलंदाज नक्कीच घातक सिद्ध होऊ शकतो. तसं होत असताना पाहिलं आपण हरीच्या माध्यमातून चौकार. यावेळेला टप्प्याचा चेंडू थोडासा अपिश होता, बाउन्सिंग डिलिव्हरी फॉलो केलं त्या चेंडूला, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, जम्पिंग जॅक स्टाईलचा फटका मारायचा होता, स्लाइड्स करायचं होतं परंतु प्रयत्न फसतो आणि अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त झालं. कैलाच धावसंख्या जाऊन पोहोचली दुसऱ्या षटकानंतर, ती म्हणजे आपण पाहू शकता आपल्या धावफलकावरती बरोबर 15.0च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर. अफलातून धावफलक आहे, सरासरी अगदी छान राखली, अप्रतिम कामगिरी. एक धक्का लागल्यानंतर सुद्धा त्या संकटातून सावरतोय. परंतु या ठिकाणी जर सिंदीपाडा संघाला सामन्यात शिरकाव करायचा असेल तर येणाऱ्या षटकामध्ये 1-2 बळी प्राप्त करावे लागेल, ही भागीदारी फडावी लागेल. की ज्याने आम्हाला हे स्पॉन्सर केलं. त्यानंतर घड्याळ पाहतो आपण, धनाजी टोके, देवनजी पागेरे, तुषारजी केंबारी पोगेरे माफ करा, या सर्वांना नक्कीच आम्ही धन्यवाद द्यायचे. तो चेंडू उडवलंय उंच, मिस्टानिंग स्ट्रोक आहे चेंडूच्या खाली, क्षेत्रक्षण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी वेल टिपला जातोय, नाहीये सोडला जातोय. मल्हारीचाच वेळ सोडला गेला. दोन्ही गाड्या एकाच बाजूला बघा, नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन होतं परंतु त्याकडे बॅड लक पाहायचंय आपल्याला, पाहता येईल हरी बाद होते रनआउटच्या रूपाने. एका चेंडूत ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट पाहिला आपण, क्लायमॅक्स नाट्यमय स्थिती मैदानामध्ये दुसरा धक्का लागतोय आदर्श धानिवीर संघाला. दोन्ही बाजूला संधी, एकूण 3 संधी प्राप्त झाल्या या चेंडूवरती. बघितला पण अखेर फलंदाजाला बाद केलं, त्या ठिकाणी सांघिक यश प्राप्त झालं आणि धावसंख्या 2 गडी बाद पाहतो 31 वरती. एक क्लायमॅक्स सुरू झालाय, कदाचित कलाटणी मिळेल का सामन्याला, कारण महत्वाचा खेळाडू बाद झालाय तो म्हणजे हरी नावाचा, जो आक्रमक झाला होता, ज्याने 2 चौकार लागले होते. पण समोर आहे आता मल्हारी लेफ्ट हँड बॅट्समन. ब्लास्टेड डाऊन, स्मॅश केले काऊ कॉर्नर मिड विकेटच्या वरून प्रेक्षकांमध्ये मल्हारी बॅगेट षटकार. देऊ शकत नाही. रात्री अपरात्री पहाटे उठून सुद्धा मी या चेंडूचा असाच समाचार घेऊ शकतो, अगदी डोळ्याची पट्टी बांधून सुद्धा. इतकं टायमिंग आहे मल्हारीचं. चेंडू द्या आयोजक मंडळ, चेंडू द्या. षटकारांनी धावसंख्या पोहोचवली मल्हारीने तब्बल 37 वर, 37 ऑन द बोर्ड. लक्ष्य 53 धावांचं, अजून अतिरिक्त 16 धावांची गरज आहे या मैदानामध्ये. आणि चेंडू शिल्लक आहेत, मला अक्षय सांगतील ते म्हणजे 15 चेंडूंमध्ये अवघ्या 16 धावांची गरज आहे. विकेटची दरकरार आहे, विकेटची गरज असणार आहे ती म्हणजे बोरगाव सिंदीपाडा संघाला. ती मिळेल का बघायची आहे. क्लीन डिलिव्हरी, फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच बीट होतोय, अगदी टू क्रशिंग फलंदाजी. 10 एच पिच डिलिव्हरी बघितली पण बोगदा आणि खानसर सांगत असताना लेग बायचा इशारा की चेंडू लेग स्टिकला सोडून जाणार होता. परिणामतः त्या ठिकाणी लेगवर विकेट प्राप्त नाही झाली, पण तो अचूक मारा होता. हे ब्रह्मास्त्र वाचणं फार महत्वाचं आहे, हे वापरलेच पाहिजे. ब्रह्मास्त्र जसं शिंदे सर म्हणाला की तुमच्या भात्यामध्ये जितके चेंडू आहेत ते तुम्ही इथे वापरले पाहिजेत, ते तुम्हाला ठेवून जमणार नाहीये. तुमच्या दप्तरांमध्ये सर्व प्रकारचे चेंडू पाहिजेत. व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहे. तुमच्या वेगाचा इथे वापर करून चालणार नाहीये, तुमच्याकडे वेगामध्ये बदल पाहिजे, कारण बदल हा सर्व गोष्टींचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, तो तुम्ही वापरला पाहिजे. म्हणून तो म्हटलं जातं की बदला आयुष्य आणि स्वतःमध्ये बदल करा, फार महत्वाचं आहे. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, व्हॉट मार्वेलस पीस ऑफ बॅटिंग, सिक्सर फ्रॉम द बॅट ऑफ प्रवीण हियर.
वाचतोय टेंबरेच्या मैदानावरती. का नको वाचायला? कारण त्यांचं इथे गाजावाजा वाजू लागलाय. विजयाकडे वाटचाल सुरू केले धानिवली संघाने. बॅकपुढे जाऊन तडकाचा मैदान. हो, व्हॉट अ कॅच! अनबिलिव्हेबल, माइंड ब्लोइंग. इट्स अनस्टॉपेबल, सेन्सेबल टप. फलंदाज बाद. धावसंख्या 44 झाली होती त्या षटकाराने. त्यानंतर लेग कटर टाकला आणि पंच सांगत असताना त्या ठिकाणी येस तिसरा पंच मागवलाय. आक्षेप घेतला गोलंदाजावर. चेंडू येस ओके. लास्ट टू गो सर. खान सर लास्ट टू गो. येस ओके सॉरी. काय सुरेख झेल टिपला विकेट किपर कैलासने. जसा केकेने तोडीस तोड झेल घेतला तसाच तोडीस तोड झेल घेतो या ठिकाणी विकेट किपर कैलास. आणि तो सुद्धा हा कोण आहे? विकेट किपर कोण? दोन्ही संघांमध्ये कैलासने झेल घेतला यार. क्या बात आहे. ग्रेट कॅच ऑफ दिस मॅच. आणि कैलाससाठी केके साठी आधीच्या धानिवलीच्या कडून आयोजक जे आहे आमचे सन्माननीय वामनजी यांच्याकडून ₹100 प्राइज सुद्धा ऑलरेडी आलेला आहे आमच्या व्यासपीठावरती कॉमेडी बॉक्स मध्ये. टाळ्यांचा गजर होतोय. धावसंख्या 44. अजून एक चेंज ऑफ पेस पण बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट केला जातोय. ब्युटिफुल स्ट्रोक. काय फटकाची नजाकत बघा. क्रिकेटचं सौंदर्य दाखवते फलंदाज त्या ठिकाणी प्रवीण. त्या सोबतीला सागर गेलाय इन ॲट 5. 5व्या क्रमांकावरती फलंदाज गेला. आणि धावसंख्या दोन्ही फलत असताना 46 वर. क्रिकेट पाहण्यासाठी आमच्या गावातील टेंबरे गावातील लाडके माजी क्रिकेटर ज्याने अनेक मैदानं गाजवली, अनेक जणांची झोप उडवली, त्यांचे राजेशजी टोके साहेबांचं आगमन झालेलं आहे आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत राजेश टोके साहेब. या आणि या सामन्याचा आनंद घ्या. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं. पुराना चावल मिस्टर राजेश टोके ऑन आवर व्हीआयपी डायस. तर 3 षटकं समाप्त झाली प्रेक्षक. लक्ष आहे 53 धावांचं. धावसंख्या झाली 46. समीकरण बदलतं. येणारे चेंडू 12 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे फक्त 7-12. इम्पॉर्टंट आहे ना, फार महत्वाचं आहे. ज्यासाठी अनेक भांडणं होतात या ठिकाणी. कोण जिंकेल हे जे भांडण सुरू आहे, युद्ध सुरू, यामध्ये कोण बाजी मारेल ते बघायचंय. 7-12 असं समीकरण. 7 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. समोर आहे फलंदाज मल्हारी आणि गोलंदाज कैलास. यावेळेला मल्हारीला थांबवते कैलास. असा अचूक मारा करणं फार अपेक्षित आहे. नेव्हर गिव्ह अप. प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढाई करायची आहे. तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट खेळ दाखवायचा आहे. आधीचं विसरून जा, भूतकाळ विसरून जा. ह्या क्षणाला, या वर्तमान काळामध्ये तुम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हार पत्करणं माझ्या रक्तातच नाहीये. मी फक्त जन्मलोय तो फक्त जिंकण्यासाठी, हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी मल्हारी सांगतोय की माझ्याकडे चांगले फटके आहेत. स्क्वेअर कट का त्या ठिकाणी क्लासिकल फटका. आणि मल्हारी पाहता पाहता डोळ्याचं पानं फेडत असताना 2 धावा सक्सेसफुल लिल्या पूर्ण करतोय आपल्या संघासाठी. टाळ्यांचा गजर मल्हारीसाठी होत असताना मनसुपे उधळून लावतोय. जणू काय कुठल्या प्रकारची अचूक गोलंदाजी होत नाहीये. विकेट टेकिंग बाजी होत नाहीये. लुझर वन चेंडू टाकले जातात. परिणामता बघितलं धावसंख्या पोहोचली 48 वर. अजून फक्त 5 धावांची गरज आहे. अजून काही करामत झाली, मॅजिकल गोलंदाजी झाली तर विकेटची प्राप्ती होईल आणि सामन्याला कलाटणी मिळू शकते. परंतु तसं काही होऊ देत नाही असं वाटतं एकंदर. कारण मल्हारी हा छान फलंदाज आहे. क्लासिकल दर्जा ज्याला दिला जातो तो एक विस्फोटक फलंदाज सुद्धा आहे. त्याच्या भात्यामध्ये असे अनेक फटके आहेत की तो लिहिलेल्या धावा पूर्ण करू शकतो. त्या आवश्यक आहेत 5 धानिवली संघासाठी. बघा रिव्हर्सचा पवित्र. इज दॅट सिक्सर ऑर नॉट? इट्स अ मॅच विनिंग सिक्सर फ्रॉम द बॅट ऑफ रिव्हर्स हिटेड फ्रॉम मल्हारी. व्हॉट अ फिनिश. पापडी लावण्याच्या सामना समाप्त करून टाकला. असं वाटलेलं की गोलंदाज कैलास अटॅक करेल, पण तो नाही. त्याचे मनसुबे उधळून लावले मल्हारीने आणि रिव्हर्स हिटेडच्या माध्यमातून सिक्सर लगावला की मी रिव्हर्स फटके सुद्धा मारू शकतो आणि केवळ पीटरसनला लाजवू शकतो इंग्लंडच्या. इतका लाजवाब रिव्हर्स हिटचा षटकार लगावला मल्हारीने. बघा शिस्त याला म्हणतात, शिस्त. इंटरनॅशनल क्रिएशन देण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा. नक्कीच आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की आपण न सांगता एका रेषेत गेला.